नमस्कार मंडळी, सविताज होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असे आंबा मोदक. कारण आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, तर त्या निमित्ताने आपण आज आंबा मोदक बनवणार आहोत. आता इथे साहित्य बघून घेऊया. इथे मी 2 वाट्या किसलेला ओला नारळ घेतलेला आहे. 2 वाट्या इथे आंब्याचं गर आपण काढून घेतलेला आहे. 1 वाटी आपल्याला गूळ घेतलेला आहे. इथे वेलची पावडर घेतलेली 1 चमचा. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. खसखस आहे 1 अर्धा चमचा आणि इथे 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चला तर मग बघूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. मी आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आपण थोडंसं तूप टाकूया त्याच्यामध्ये. कढई थोडीशी गरम झाली की थोडंसं तूप टाकायचंय आणि मग हा जो किसलेला नारळ, ओला नारळ आहे तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये. आता आपलं तूप पण चांगलं मेल्ट झालेलं आहे. आता आपण हा ओला नारळ टाकूया. नारळ हा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. थोडं छान आपला नारळ भाजून झाला की मग त्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत. थोडंसं आपल्याला नारळाचा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतायचं आहे. मस्त असं तुपावर परतलं की छान असा सुगंध येतो. हे बघा आता हळू आपला याचा कलर जो आहे ना थोडा थोडा चेंज व्हायला लागलाय. गूळ टाकून घेऊया. आता याच्यामध्ये मी 2 वाटी नारळाचा किस होता, तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे. हे सगळं परतून घ्यायचंय. गॅस स्लोच ठेवायचा आहे. गूळ आपला चांगला मेल्ट होईपर्यंत ह्याला चांगला परतायचा आहे. हे बघा हळूहळू आपला गूळ जो आहे तसा मेल्ट व्हायला लागलाय. आता आपण याच्यामध्ये जो आपण 2 वाटी आंब्याचा रस घेतला होता त्याच्यापैकी आपण 1 वाटी टाकणार आहोत त्याच्यामध्ये सारणामध्ये. छान हे मस्त मेल्ट व्हायला लागलंय. आणि आता सुरुवातीला थोडंसं पातळ दिसेल, पण हळूहळू जसं जसं आपला हा आंब्याचा रस शिजत जाईल तसं तसा तो पण घट्ट होत जाईल. सारण आपलं हळूहळू घट्ट होईल. आता आपण हे जे कट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकायचे. वेलची पावडर टाकूया आणि थोडीशी खसखस टाकूया. खसखसने ह्याला खूप छान अशी टेस्ट येते. हे सगळं आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. छान पैकी आता हे छान शिजत आलेला आहे. गूळ पण छान वितळला याच्यामध्ये. हे मस्त आंब्यामुळे ना याचा छान असा कलर आला याला. सारण जे आपलं आहे ते मस्त असं छान कलर आला याच्यासाठी. थोडस पातळ दिसतंय, पण हे जसं जसं आता शिजत जाईल ना तसं तसं हे सारण आपलं घट्ट होणार आहे. चिमूटभर मीठ टाकायचंय सगळ्यात शेवटी. आता सारण हे रेडी झालेलं आहे. त्याला एकदा मी मीठ टाकून मिक्स करते आणि गॅस बंद करून ह्याला आपण आता थंड करायला ठेवूया. कारण आता आपल्याला मोदकाचं वरचं आवरण तयार करायचंय. त्याच्यासाठी आपण ज्या वाटीने जो 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलंय त्याचे 2 वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे. पण आता इथे आपण आंब्याचा गर सुद्धा वापरतोय, त्याच्यामुळे मी आता इथे 1.5 वाटी पाणी टाकेल आणि बाकीचा अर्धा वाटी मी इथे आंब्याचा गर टाकेन. राहिलेला थोडस मीठ टाकायचंय, तूप टाकायचं. मिश्रणाला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊया.
हे बघायला छान अशी आता वाफ लागलेली आहे. हे आपण काढून घेऊया. हे बघा मस्त आंबा टाकल्यामुळे ह्याचा कलर पण किती छान आलेला आहे बघा. आता हे गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ छान असं मळायचंय. थोडस वरून तूप टाकून आणि पाण्याचा हात घेत घेत आपण ह्याला मळायचंय. साईडला आपण आता हे सारण काढून घेऊया. आता गोळा तयार करायचा आहे आणि याला अशी अशी हातानेच अशी फिरवून 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 अशी वाटी तयार करायची. पहिल्यांदा आपल्याला हाताला थोडस पीठ लावायचं, हात चिकटत असेल, आणि असं पोळपाटावरती ठेवून ठेवून अशी हळूहळू अशी फिरवून फिरवून फिरून आहे ना अशी एक वाटी तयार करायची. तर ही अशी एक वाटी तयार झालेली आहे आपली. तर ही अशी हातावर ठेवायची आणि त्याच्यामध्ये मला जेवढं सारण याच्यामध्ये भरायचंय ते भरून घ्यायचं. आणखी हे चिटकू शकतं. अशा ह्याला कळ्या पडायच्या. अशा काढायच्या आणि आता ह्याला आपल्याला बंद करून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने ह्याला असं मिटवत जायचंय. छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. आता असे तुम्ही बाकीचे मोदक सुद्धा आता आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. आता आपण एक एक करत आपण उकडायला ठेवूया. इथे मी ऑलरेडी एक टोप ठेवला होता गरम पाण्याचा आणि त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे. आणि आपण आता याला थोडस तेल लावून घेऊ, म्हणजे मोदक आपले खाली चिकटणार नाहीत. तर मोदक ठेवायला सुरुवात करूया. एक 10 ते 15 मिनिटांसाठी चांगले उकडून घ्यायचे आहेत. बघा आता आपले मस्त मोदक असे छान शिजलेले आहेत. मस्त अशी वाफ निघालेली आहे. आता याला थोडस थंड करूया आणि मग काढून घेऊया. अशाच छान छान रेसिपीजसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.